नमस्कार, मी उषाच फूड मंत्रालयामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला एक आगळी वेगळी यम्मी टम्मी अशी एक रेसिपी दाखवणार आहे। कोबीचे वडे तुम्ही आत्तापर्यंत कधी बघितला नसाल अशी मी वेगळी एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। असे लहानांपासून मोठ्या सगळ्यांना आवडेल असे कोबीचे वडे बनतात, चांगले असे क्रंची क्रिस्पी कुरकुरीत असे मस्त बनतात। चला तर आपण आता मग कोबीज चिरायला घेऊया। एक गड्डा घेतलेला आहे, ताज़ा फ्रेश गड्डा आहे हा एक घेतलेला आहे। हा मी बारीक बारीक छोटा छोटा एकदम चिरून घ्यायचा, असे छोटे छोटे लांब लांब असे झाले पाहिजे ते असं चिरून घ्यायचा। तो तुम्हाला कसं छोटा छोटा पीस काढून घ्या आणि एकदम असे बारीक बारीक असे व्हायला पाहिजे ते, एकदम असे बारीक बारीक म्हणजे त्यात ते असे कोबीचं हे दिसलं पाहिजे सगळं व्यवस्थित असे पूर्ण, तर त्यात खाण्यात आणि बघण्यात मजा असते, दिसायला पण छान दिसतात ते। असे एकदम बारीक बारीक चिरून घ्या, हे बघा अशी मस्त अशी। त्याला सगळा मी चिरून घेते। हे बघा आता मी असा कोबीचा चिरून घेतलेला आहे। हे बघा असा लांब लांब चिरून छोटा छोटा लांब लांब चिरून घेतलेला आहे। एकदम असा छोटा पतला पतला झाला पाहिजेत, त्याचा क्रिस्पीनेस चांगला येतो वड्यामध्ये। ह्यातला आता आपण थोडा वेळ मीठ लावून ठेवूया, ह्याचं सगळं पाणी गेलं पाहिजे, नाही तर मग सगळं पाणी पाणी होतं त्या वड्यामध्ये। त्याला मीठ लावून जरा चोळून एक 10 मिनटं असंच ठेवायचं आहे। हे बघा आता मीठ लावून ठेवलेलं आहे मी, आता एक 10 मिनटं ठेवूया आणि पुढची प्रोसिजर आपण करूया नंतर। त्यासाठी आता एक वाटण करून घेऊया आपण। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2-3 मिरची तुकडे करून घेतले आहेत आणि हे 2 इंच आलं आहे, हे बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडासा ओवा टाकणार आहे, ओव्यानं टेस्ट छान येते। एक अर्धा टीस्पून ओवा आहे। ही बडीशेप 1 टीस्पून आहे, ही बडीशेप 1 टीस्पून टाकली आहे मी। आणि धने 1 टीस्पून आहेत आणि जिरे 1 टीस्पून आहेत, हे पण यात टाकणार आहे। आणि ह्याच्यात मी थोडासा लिंबू पिळून घेणार आहे, टेस्ट त्यानं टेस्ट छान येते। थोडासा लिंबू पिळून ह्याची जाडी भरडी अशी वाटण करून घेणार आहे मी आता। जास्त बारीक पण करायचं, जाडं भरडं असं करायचं, ह्याचं जाडं भरडं असं वाटण करून घेऊया आता। आता कोबीजमधलं आपण असं पाणी दाबून दाबून असं काढून घेऊया। तुम्ही गाळणीवर ठेवला तरी पण चालेल, पण असं दाबून काढल्यानंतर व्यवस्थित निघतं, सगळं निचरून जातं पाणी याचं। आता असं आपण काढून घेऊया। हे बघा आता कोबीजमधलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपण सगळे हा कांदा, एक मी कांदा मोठा चिरून घेतलेला आहे, एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा। हे बघा असा एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे मी, हा एक कांदा घालते ह्याच्यात। आणि थोडीशी हळद घालते आणि थोडंसं कलरसाठी फक्त मी लाल तिखट टाकणार आहे, अगदी थोडंसं कलरसाठी, कारण का हिरवी मिरची घातलेली आहे मी, थोडंसं अगदी कलरसाठी। हा नाश्ता असा बनतो की एकदा जर घरी बनवला तर परत परत बनवून मागतील घरची लोक, इतका छान बनतो। आणि हे वाटण मी घालते आता। हे बघा असं जाडं भरडं वाटण करून घेतलेलं आहे, हे वाटण मी याच्यामध्ये घालते। मस्त असा एकदम बनतो नाश्ता। आणि रोज असतंच ना काय घरी बनवायचं, आज नाश्त्याला काय बनवायचं, एक ऑप्शन मी शोधून काढलेला आहे, हा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आणि त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर बारीक एकदम चिरून घेतले, भरपूर सारी कोथिंबीर आहे। आणि मुलांच्या आवडीचा मॉजरेला चीज बघा, हा चीज घातले की मुलांना नाश्ता हवाचा असतो। हा चीज टाकते मी ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी मी हे सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं अगोदर। ह्यासाठी थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे अर्धा कपाचं, जास्त घालायचं नाही, ह्याच्यासाठी कुरकुरीत छान बनतात। आणि चांगले क्रिस्पी होण्यासाठी मी एक कॉर्नफ्लोअर पण 4-5 चमचे घेतलेलं आहे, जास्त घेतलं नाही, हे बघा थोडंसं घेतलेलं आहे। आता हे सगळं एकत्र करते। मीठ तुमच्या पहिल्यांदा मीठ घातलं असतंय, मीठ बघून घाला, कारण काय मिठाचं पाणी व्हायसाठी मीठ थोडं घातलेलं असतंय, त्यासाठी बघून घाला। असं नंतर ते आपोआप त्याला पाणी सुटत राहतं, सगळा मसाला ना ते आपोआप त्यानंतर असा घट्ट गोळा होतो। असं आता आपण हे चांगलं मळून घेऊया। असं मस्त झालं, मुलं आवडीने खातील ना। एकदम यम्मी टम्मी असा नाश्ता झालेला आहे।
परत परत बनवाल असा मस्त नाश्ता बनतो. एकदा ह्या माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघा आता असा याचा घट्ट असा गोळा झालेला आहे. हे बघा किती मस्त झाला आहे बघा. आता ह्याला जास्त अजिबात पातळ करायचा नाही. एकदम असा घट्ट असा गोळा झाला पाहिजे. पातळ केलं तर त्याचे आकार चांगले येत नाहीत, वड्यांचे आकार चांगले येत नाहीत. त्यासाठी असं घट्ट गोळा झाला पाहिजेत. आता ह्याचे हाताला तेल लावून ना असे तुम्ही कशा हार्टच्या शेपमध्ये करा, कुठल्याही शेपमध्ये करा, असे ह्याचे पॅटीस बनण्यासारखं चांगले असे वडे बनवून घ्यायचे. जास्ती पण पातळ करा, जास्ती पण जाड करायचे नाहीत. असे मस्त अक्षर दिसतात छान. आणि हे काय लगच्या लगत तळायचं असं पण काय नाही. हे 4-8 दिवस राहू शकतात, फ्रीजमध्ये राहू शकतात. हे असे आपण आता बनवून घेऊया. केव्हा इतर सकाळी नाश्त्याला घाई गडबड देता येतात. एक 4-8 दिवस अगोदर करून ठेवलं तर चालतात लगेच असे. हे बघा आता आपले वडे बनवून रेडी आहेत. किती मस्त दिसत आहेत बघा. थोडेसे आंबट तिखट असे मस्त सगळे गुण आहेत त्याच्यात. दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण छान लागतात. आता हे थोडा वेळ मी असे फ्रीजमध्ये ठेवून देते किंवा लगेच जर तळले तर चालतात. हे बघा हा बाइंडिंगसाठी मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. रवा घ्या किंवा ब्रेड क्रम घ्या चालतं. हे वडे आता हे कोबी वडे ह्यात असे चांगले घोळवून घ्यायचे. असे व्यवस्थित लावून घ्यायचे सगळे. असे व्यवस्थित लावून घ्यायचे. बघा आता आपण हे फ्राय करून घेऊया. फ्राय करायसाठी मी गॅसवर कढई ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलं आहे. चांगलं व्यवस्थित तेल गरम झालं आहे. चांगलं गरम झाल्यानंतर ते वडे तळायचे. नाहीतर वडे मग असे क्रिस्पी क्रंची असे बनत नाहीत. मी शालू फ्राय करणार आहे. शालू फ्राय केल्यानंतर कुरकुरीत छान बनतात ते. हे बघा आता माझं तेल चांगलं गरम झालेलं आहे. हे बघा असं गरम व्हायला पाहिजे तेल व्यवस्थित. बघा कसं मस्त. आता हे बघा याची एक बाजू व्यवस्थित भाजली आहे. आता याची पलटी मारून घ्यायची याला. हे बघा कसं मस्त भाजलेत. हे बघा असे छान भाजून घ्यायचे दोन्ही साईडनं. 1-2 मिनटं लागतात, जास्त लागत नाहीत. चांगलं तेल जरी कढलेलं असलं तर 2-2 मिनटात होतं लगेच. आता ही बाजू पण आपण व्यवस्थित फ्राय. हे बघा दोन्ही बाजू पण व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता आपण असं तेल जे सगळं चांगलं निथळून एका प्लेटवर एका टिश्यू पेपरमध्ये काढून घेऊया आपण. आता हे बघा असे हे त्याचं तेल दाण निथळून घ्यायचं चांगलं आणि हे काढून घ्यायचे असे. हे बघा हे दिसत आहेत. आता राहिले सगळे मी तळून घेते असे. बघा हे कोबीचे वडे किती छान झालेले आहेत. मस्त अगदी असं टेस्टी क्रंची क्रिस्पी असं सगळे झालेले आहेत. आणि थोडंसं आंबट तिखट सगळे गुण आहेत त्याच्यात. तुम्ही मॅयोनीज संग खा किंवा सॉस बरोबर खा, कशा संग बरोबर खा, छान लागतात. दिसायला पण छान. पूर्ण भरलेला वडा आहे. तुम्हाला एक तोडून दाखवते मी. हे बघा असा वडा मस्त भरलेला आहे. छान झालेले आहेत. ही माझी रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाहेर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे माझी रेसिपी, आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशा मस्त छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.